आज सांगताना मला आनंद होतो आहे की आजचा रत्नागिरी जिल्ह्यातला जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये 1145 कोटी रुपयाची स्थानिक गुंतवणूक ही जिल्ह्यामध्ये येते। ती गुंतवणूक 250 कोटीपासून 1 कोटी रुपयापर्यंत आहे। आज जवळजवळ करार आम्ही 56 उद्योजकांबरोबर केलेले आहेत आणि ह्याच्यातनं सुमारे 3500 रोजगार निर्माण होणार आहेत। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, आमचं जिल्हा उद्योग केंद्र असेल, खादी ग्रामोद्योग असेल, हे आजपर्यंत कर्ज देणं आणि उद्योजक उभं करणं हे काम करत होतं। परंतु आता उद्योजक शोधून काढून उद्योजक उभा करणं ही संकल्पना आपण राबवली आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये मागच्या वर्षी जे 5000 उद्योजक 3 वर्षामध्ये झाले होते, ते एका वर्षामध्ये 13500 उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। यावर्षी हा आकडा 18000च्या पुढे जाईल। त्याच्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तरुणांसाठी, तरुणींसाठी, बचत गटासाठी, वैयक्तिक महिलांच्या लाभासाठी, पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे आणि त्याचा जो सबसिडीचा भाग आहे तो 3 वर्षामध्ये 150 कोटी रुपये होता। मागच्या एका वर्षामध्ये आम्ही 250 कोटी रुपये सबसिडीच्या पोटी या योजनेतनं वाटलेले आहेत। त्याच्यामुळे अनेक उद्योजक ह्याच्यातनं तयार झालेत। आज वर्तमानपत्रातनं आपण बघितलं असेल की आपण मँगो पार्क, कॅशू पार्क आणि फूड पार्क हे रत्नागिरीमध्ये करणार अशी घोषणा केलेली होती। आज त्याच पार्कचं 66 कोटीचं टेंडर हे आजच MIDCनं फ्लॅश केलेलं आहे आणि सांगताना मला आनंद आहे की किमान 1000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ह्या पार्कमध्ये होणार आहे। याच्यातली 1/4 ही रत्नागिरी जिल्ह्यातलीच आहे। त्या उद्योजकांची नावं मी ज्यावेळी आमचे MOU होतील त्यावेळी जाहीर करेन आणि याच्यातनं देखील सुमारे 4000 लोकांना रोजगार हा रत्नागिरीमध्ये तयार होणार आहे। मगाशी मी जे भाषणात सांगितलं की स्टरलाइटची आपल्याकडे जागा होती 500 एकर, तर 500 एकर जागा मागण्यासाठी MIDCकडे आणण्यासाठी अनेक लोक जाऊन यायची, ते भेटायचे आणि परत यायचे। पण आम्ही कोणालाही न भेटता जिल्हा न्यायालयामध्ये लढलो। जिल्हा न्यायालयातनं ही जमीन MIDCकडे आलेली आहे। समोरचे उद्योजक हायकोर्टामध्ये गेले, आम्ही हायकोर्टामध्ये देखील लढलो, हायकोर्टातनं देखील ती जमीन आमच्याकडे आलेली आहे। आता कालच त्या उद्योजकांनी सुप्रीम कोर्टाकडे 15 दिवसाची मुदत मागितलेली आहे। आम्ही कॅवेट दाखल करून ठेवलेलं आहे। पण मला वाटतं की येत्या 1-1.5 महिन्यामध्ये ही पूर्ण जागा जी आहे ही आमच्या ताब्यामध्ये येईल। पावसाळ्यामध्ये सहसा आपल्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही, पण त्या जागेमध्ये 3 प्रोजेक्ट आणण्याचा निर्णय आम्ही कालच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये घेतला आहे। महाराष्ट्रामध्ये 5 डिफेन्स क्लस्टर जाहीर झालेले आहेत। त्याच्यामध्ये 1 नागपूर, 2 पुणे, 3 शिर्डी, 4 नाशिक आणि 5वा रत्नागिरी। ह्या 5ही ठिकाणी 200-200 एकर जागा ही डिफेन्स क्लस्टरला लागणार आहे। त्यातली 200 एकर जागा ही रत्नागिरीमधली स्टरलाइटमधली देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे। स्टरलाइटची जागा ज्या लोकांनी, शेतकऱ्यांनी दिली, त्यांच्या काही शंका आहेत त्या देखील मी बसून दूर करेन। आजच टाटाबरोबर आमचा एक MOU झाला। 191 कोटी रुपये टाटा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे ट्रेनिंगसाठी आणि त्याच्यातला 33 कोटीचा हिस्सा हा MIDCचा आहे। ते देखील ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीमध्ये होणार आहे। आणि आजच एक टीम आलेली आहे जेम्स अँड ज्वेलरीची। म्हणजे 1 महिन्यापूर्वी कामतसाहेब आपल्याला आठवत असेल एक पत्रकार परिषद झाली आणि जेम्स अँड ज्वेलरी अख्खी सुरतमध्ये गेली। अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, पण जे एक उद्योजक गेले होते ते पण परत आलेले आहेत। 21 एकर जागेवर 50,000 कोटी रुपये खर्च करून देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबईमध्ये होतो आहे आणि याच्यातनं 50,000 ते 1,00,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। मग तो रोजगार कुठच्या टाईपचा आहे त्याचा अभ्यास आम्ही केला आहे। ती टीम ह्या ठिकाणी आलेली आहे आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये जेम्स अँड ज्वेलरीवर आधारित ट्रेनिंग कोर्सेस हे आपण रत्नागिरीमध्ये सुरू करतो आहे। जेम्स अँड ज्वेलरीची जी संघटना आहे ती CSRमधनं करतायत। त्याला कुठेही 1 रुपयाचा आपण खर्च करत नाही आहोत, फक्त बिल्डिंग देतो आहे। त्याच्यातनं पहिल्या टप्प्याचे 500 लोक आणि दुसऱ्या टप्प्याचे जे 500 लोक आहेत हे डायरेक्ट नवी मुंबईमध्ये ते नोकरीला नेणार आहेत आणि त्याच्यासाठी देखील आज ते रत्नागिरीमध्ये उपस्थित आहेत। 11 किंवा 12 तारखेला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री
त्याच्यामध्ये जी अतिशय कोकणाला साजेशी अशी महाराष्ट्रातली नंबर 1 प्रशासकीय इमारत रत्नागिरीमध्ये जी 110 कोटी रुपये खर्च करून होते त्याचं भूमिपूजन, आणि आजपर्यंत रत्नागिरी पोलिसांच्या कुटुंबाची जी मागणी होती की त्यांना घरं, त्याचं भूमिपूजन, त्याला देखील 159 कोटी रुपये खर्च झालेला आहे. तर अशा जवळजवळ 280 कोटी रुपयाच्या भूमिपूजनासाठी दोन्ही नेते हे रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्या आढाव्याची बैठक देखील या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळं आचारसंहितेच्या अगोदर जे प्रलंबित विकासाची कामं आहेत त्याची भूमिपूजनं देखील मी स्वतः 10 आणि 11 तारखेला रत्नागिरीमध्ये करणार आहे. आणि ह्या सगळ्या जिल्ह्याच्या कामांची जर आपण गोळाबेरीज केली तर ही सगळी आतापर्यंत झालेली कामं या 16 महिन्यात 17 महिन्यात 1000 कोटीपेक्षा जास्त आहेत. 100% कार्यकर्त्यांची, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, भाजपच्या अनेक लोकांची इच्छा आहे की किरण सामंतांनीच इथली लोकसभा लढली पाहिजे. त्यांचा संपर्क आहे, त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांना उमेदवारी मिळावी ह्यासाठीच आम्ही सगळे आग्रही आहोत. मला असं वाटतं ह्या सगळ्याचं उत्तर काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सगळ्या चॅनलवरनं दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की चॅनलवरनं सगळ्या ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. जे 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत ते मान सन्मानानं आम्ही युती करणार आहोत, त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता भाजपचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातले देवेंद्रजी ज्यावेळी हे सांगतात त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. आपण प्रश्न विचारताय म्हणून मी उत्तर देतो, पण त्यांनी क्लिअर कट काल फुल स्टॉप करून टाकलेला आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं ह्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.